हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे नॉनव्हेजलाही लाजवेल अशी भाजी. जर तुम्ही एकदा खाल तर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तरी नक्की बनवाल. या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी ही बनवून बघा. एकदम टेस्टी भाजी. या पद्धतीने भाजी बनवली तर तुम्ही ताट पोट चाटत राहाल. दिवसभर जिभेवरची चव जाणार नाही. एवढी भारी भाजी होती. कशाबरोबर खा तुम्ही, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर. एकदम टेस्टी भाजी. तर कशी बनवायची ते बघूया. पाव किलो वांगे आणलेले आहेत. तर हे वांगे आहे ते काटाळ वांगे आहेत, ज्याला भरपूर काटे असतात तीच वांगी आणायची. एकदम टेस्टी वांगी असतात ते. तर पाव किलो वांगी आहेत. याला काय केले, अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असं चिरून घेतलेले आहेत. आणि चिरते वेळेस असं कुठं कीड लागलेली आहे का असं बघायचं आहे. तर याच पद्धतीने आता मी एक पाव किलो वांगे आहेत ते असं कट करून घेते. या पद्धतीने बघू शकताय. आपण मसाला वांगी बनवणार आहे तर या पद्धतीने असं कट करायचं आहे. तर याच पद्धतीने असं कट करून आपण मसाला वांगी बनवून घेऊया. प्रत्येक वांगी चिरते वेळेस आतमध्ये बघायचं असते, कुठे कीड लागलेलं असते एखादं वांगे. तर असं पूर्ण वांगे आता या पद्धतीने मी असं कट करून झालेले आहेत. आता हे वांगे मी अगोदर पण स्वच्छ धुतलेले आहेत आणि पुन्हा आता धुतल्याच्या नंतर पण काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. तर बाहेर वांगे राहिलं, पाण्याच्या बाहेर राहिले तर लगेच काळे पडतात. तर काळं पडू नये म्हणून आपल्याला पाण्यामध्ये ही वांगे असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि पुढची आपण फोडणीची तयारी करेपर्यंत वांगे आपल्याला पाण्यामध्येच ठेवायची आहेत. तर तर एक बारकी वाटी आहे ती बारीक असं पातळ खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि याला असं कोरडंच भाजून घेतलेलं आहे. बघू शकता तेल अजिबात याच्यामध्ये टाकलेलं नाही. तर एक छोटी वाटी आपण शेंगा घेतलेल्या आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत. हे पण असं कोरडेच भाजून घ्यायचं आहे. तर आता हे खमंग दोन्ही भाजले गेलेले आहेत. मिडियम गॅसवर भाजलेले आहे बरं का. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत तीळ. तर अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी मी तीळ घेतलेली आहेत. तिळामुळे खूप छान एकदम टेस्टी भाजी होणार आहे आपली. तर मस्त असे तीळ तडतडेपर्यंत भाजलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचं. पूर्ण असं मिनिटभर याला परतायचं आहे आणि प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता याला थंड करायला ठेवूया. प्लेटमध्ये काढून आता एक 2-3 मिनिट याला थंड करायला ठेवूया. तर आता सारण पण आता थंड झालेलं आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला जेवढं बारीक फिरवता येईल आपल्याला तेवढं बारीक असं फिरून घ्यायचं आहे मिक्सरला. तर एकदम आपल्याला बारीक असं फिरवायचं आहे. बघू शकताय एकदम असं बारीक केलेलं आहे. तर आपल्याला आता खलबत्त्यामध्ये भरपूर सारा असा लसूण घ्यायचा आहे. बघू शकता मी एवढा लसूण घेतलेला आहे. तर आलं घेतलेलं आहे. लसूण आणि आलं खलबत्त्यामध्ये आता ठेचून घेऊया. तर खलबत्त्यातली चव तर खूप टेस्टी एकदम भारी होते. खलबत्त्यामध्ये आपण वाटून वाटून जर भाजीला टाकलं तर खूप टेस्टी भाजी होते. तर आता आपण खलबत्त्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर असं बारीक वाटून घेतलेलं आहे. बघू शकता. आता खलबत्त्यामधले वाटण आपलं वाटून झालेलं आहे. जे आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया. तर पूर्ण मिश्रण आता याच्यामध्ये आपण सारण याच्यामध्ये काढून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडासा मसाला घातलेला आहे, काळा मसाला. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ पूर्ण मसाले आता आपण एकजीव करून घेऊया. हाताने चांगलं एकजीव असं व्यवस्थित आता हे एकजीव करून घेऊया. सगळीकडे आपलं मीठ लागलं पाहिजे. आणि आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. अगदी थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे चमचभर. पोह्याचा चमचभर असते ते आपण पाणी याच्यामध्ये असं थोडंसं वलसरपणा यावं म्हणून मी याला थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एकजीव केलेलं आहे. जे आपण वांगी आता पाण्यामध्ये ठेवलेले आहे त्यातलं त्यातलं आता एक एक वांगं घ्यायचं आहे आणि पूर्ण असं गच्च असं दाबून आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. बघू शकता या पद्धतीने. तर पूर्ण असं गच्च मसाला याच्यामध्ये भरायचा आहे. कारण जेव्हा आपण फोडणीमध्ये टाकू तेव्हा याच्यातला मसाला बाहेर येऊ नये म्हणून असं गच्च असं दाबून याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. बघू शकता या पद्धतीने. तर याच पद्धतीने आता पूर्ण वांग्याला मी असा मसाला भरून घेते. तर मस्त असं दाबून याला गच्च मसाला याच्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता इकडे खमंग अशी फोडणी करून घेऊया. तर कढई गरम झालेली आहे. याच्यामध्ये आपण 2 पळी तेल घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या याच्यात बेताने तेल घेऊ शकताय. मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये टाकलेले आहेत आता जिरं टाकलेलं आहे. जिरं छान असं तडतडले की आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेला ठेचा याच्यामध्ये टाकायचा आहे. लसूण आणि अद्रक कोथिंबीरचा हे याच्यामध्ये पेस्ट टाकायची आहे. आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे मिक्स करायचं आहे. व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे. थोडंसं याला ब्राऊन कलर आला की याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मसाले घालायचे आहेत. पण बेतानेच मसाले घालायचे आहेत. कारण आपण अगोदर पण हे मसाल्यामध्ये याच्यात तिखट वगैरे घातलेलं आहे. ते बेताने घालायचे आहे. तर हे काश्मीरी लाल मिरची पावडर असते ते कमी तिखटवालं असते. तर मी याच्यामध्ये 2 चमच घातलेलं आहे. आणि थोडंसं काळा मसाला, हळद, थोडे मसाले घातलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला 2 चमच मी टमाट्याची प्युरी घातलेली आहे.
आता याला टमाट्याची प्युरी घालून आपण 1 मिनिटभर आपण वाफ देऊन घेऊया. तर मिडियम गॅसवर 1 मिनिटभर आपण वाफ दिलेली आहे. मसाले छान व्यवस्थित आता शिजलेले आहेत बघू शकताय. आता हे मसाले छान व्यवस्थित शिजलेले आहेत. तेल पण असं छान आता सुटलेलं आहे बघू शकता. एकदम असं लाल भडक झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता घातलेले आहे. आता याच्यामध्ये वांगे सोडून घेऊया. तर याच्यामध्ये आता गॅस मिडियमच आहे. आता याच्यात पूर्ण वांगे आपण असं सोडून घेऊया. आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त छान असा कलर आलेला आहे बघू शकताय. आता हे व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर अगदी थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर मी 2 कप असं गरम पाणी घातलेलं असेल बघू शकताय. गरम पाणी घालून आता व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे. भाजीत टाकते वेळेस आपल्याला प्रत्येक वेळी आपण गरमच पाणी टाकायचं आहे. तर गरम पाण्याने चव आहे तशी राहते आणि थंड जर तुम्ही पाणी टाकलं तर पूर्ण चव जाते भाजीची. तर गरम पाणी टाकलेलं आहे बघू शकताय. मी 2 कप गरम पाणी टाकलेलं आहे. तर मीडियम गॅसवर आपण आता याला 5 मिनिट असं शिजून घेऊया. झाकण ठेवून आता 5 मिनिट आपण शिजून घेतलेलं आहे. बघू शकताय मस्त वांगी एकदम अशी आता शिजते वेळेस मस्त अशी वांग्यावर तरी आलेली आहे. बघू शकताय असं एकदम लाल भडक अशी आपली भाजी झालेली आहे. तर आता याला पुन्हा आपण व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला 1 मिनिटभर आता झाकण ठेवूया झाकून आपण आणि झाकण ठेवून मिनिटभर आपण परतून घेऊया. तर बघू शकताय मस्त आपली लाल भडक तरीबाज आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. मस्त एकदम असा छान असा कलर आलेला आहे बघू शकताय भाजीला. तर एकदम चवदार आपली वांग्याची भाजी तयार होते. तर थोडंसं मिनिटभर आपण अजून एकच मिनिट आपण झाकून ठेवून वाफवून घेऊया. तर एक वाफ देऊया. तर आपली वांग्याची भाजी आता तयार झालेली आहे. बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे. वरून आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर घालून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली भाजी आता तयार झालेली आहे. अगदी थोडंसं मी मीठ घालते. तर अगोदर आपण मीठ घातलेलं आहे. तर अगदी थोडंसं आता मीठ घालून मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि प्लेटमध्ये आता काढून घेऊया. मस्त आपली झणझणीत रबरबीत वांग्याची मसालेदार भाजी तयार झालेली आहे. तर वांग्याची भाजी बनवत असताना या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. एकदम टेस्टी वांग्याची भाजी तयार होते. बघू शकताय मस्त अशी मसालेदार वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.